सुमितच्या मित्राने त्याला खूप थांबवले, खूप समजावले, पण सुमित मानला नाही आणि आईला घेऊन रुग्णालयाच्या मागच्या फ्लॅटमध्ये राहायला गेला. मनोरमाजींनी विचारले, तुला कशी नोकरी मिळाली आहे बेटा? तेव्हा सुमित म्हणाला, आई, एका ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरवर हिशोब करणार आहे. हे ऐकून मनोरमाजीही खुश झाल्या. आता सुमित आपल्या आईला खरे तर सांगू शकत नव्हता, कारण त्या टेन्शनमध्ये आल्या असत्या आणि त्यांचा रक्तदाब वाढला असता. म्हणून त्याने आईला खोटे सांगितले आणि दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी कामावर जाऊ लागला. आता सुमित मोठ्या आवडीने रुग्णालयात साफसफाई करत असे आणि विचार करत असे की कदाचित त्याच्या नशिबात हेच लिहिले होते. प्रत्येक माणूस आपल्या नशिबाचेच खातो, तर कदाचित माझ्या नशिबातही ही गरिबी आणि कमी पगाराची छोटी नोकरीच लिहिली होती. तो उगीचच मोठ्या नोकऱ्या करण्याची स्वप्ने पाहत होता. असो, महिना पूर्ण होताच डॉक्टरांनी त्याला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून त्याचे कौतुक करत म्हटले की, तुझ्याबद्दल आम्हाला कोणतीही तक्रार मिळाली नाही. म्हणून तुला 6,000 ऐवजी मी 10,000 रुपये देत आहे. हे ऐकून सुमित खूप खुश झाला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब, मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. कठीण प्रसंगी तुम्ही मला आधार दिलात, असे म्हणत हातात पगार घेऊन सुमित डॉक्टरांच्या ऑफिसमधून बाहेर आला आणि आपला पगार मोजू लागला. तेव्हा अचानक त्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने कधीही 10,000 रुपये एकत्र पाहिले नव्हते. तो तर 500च्या नोटा पाहण्यासाठीही आसुसला होता. तो फक्त पुन्हा पुन्हा ते पैसे मोजत होता आणि विचार करत होता की सर्वात आधी तो घरात किराणा आणेल, कारण खाण्यापिण्याची खूप गैरसोय होत होती. आता त्याला आपल्या आईला चांगले जेवण खाऊ घालायचे होते. पण जसे तो पैसे आपल्या खिशात ठेवणार, तेवढ्यात अचानक त्याच्यासमोर एक स्त्री येऊन उभी राहिली. तिने सुमितसमोर दोन्ही हात जोडले आणि रडत म्हणाली, देवासाठी माझी मदत कर बेटा. माझ्या मुलाचा अपघात झाला आहे. त्याच्या ऑपरेशनसाठी मला पैशांची गरज आहे आणि माझ्याकडे काहीच नाही. माझे हात रिकामे आहेत. मी जर असे म्हटले की देवाशिवाय कोणी माझ्या मुलाचा जीव वाचवू शकत असेल, तर ते पैसेच आहेत. पैशांशिवाय माझा मुलगा वाचू शकत नाही. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील एवढी असहायता पाहून एक अनपेक्षित सरप्राईज. हे सर्व विचार करत सुमित घरी आला, तेव्हा मनोरमाजी त्याचीच वाट पाहत बसल्या होत्या आणि म्हणाल्या, बेटा काय आणलेस? सुमितची नजर शरमेने झुकली, पण त्याने आईला खोटा दिलासा देत म्हटले, आई, मला आज पगार मिळाला नाही, उद्या मिळेल. तू काळजी करू नकोस. तेव्हा मनोरमाजींनी त्याच्याकडे पाहिले आणि कोरडी पोळी लोणच्यासोबत खाऊ लागल्यात हे पाहून त्याचे मन तुटले, पण तो तरी काय करू शकणार होता. तो जेवण करताच अंथरुणावर झोपला. तेव्हा मनोरमाजी म्हणाल्या, बेटा काळजी करू नकोस, देव आपल्याला खूप काही देईल. तू जेवून तर घे. सुमित म्हणाला, आई, हा खोटा दिलासा देऊ नकोस. देव आपल्याला काहीच देणार नाही. आपण दोघे असेच आयुष्य काढू. नाही बेटा, असे म्हणत नाहीत. देवाच्या घरी उशीर आहे, पण अंधार नाही. ते बोलतच होते की तेवढ्यात घराच्या दारावर कोणाची तरी थाप पडली. सुमितने जाऊन दार उघडले तर समोर 2 माणसे उभी होती. सुमितने विचारले, तुम्ही लोक कोण आहात? मी तुम्हाला ओळखत नाही. तेव्हा त्यातील एका माणसाने म्हटले, काळजी करू नका, तुम्ही आम्हाला ओळखत नाही, पण आम्ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. असे म्हणत त्याने सुमितच्या हातात एक चावी आणि काही कागदपत्रे ठेवली आणि म्हणाला, हे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुम्ही घरात जाऊन आरामात बसून हे पत्र वाचा. असे म्हणून ते लोक तिथून निघून गेले. सुमितही हे सर्व पाहून हैराण झाला होता. तो घरात आला तेव्हा मनोरमाजी म्हणाल्या, बेटा दारावर कोण होते? आणि तुझ्या हातात हे काय आहे? सुमितने काळजीत म्हटले, माहीत नाही आई,
2 अनोळखी माणसे मला हे पेपर देऊन गेले आहेत आणि म्हणत होते की तुझ्यासाठी एक मोठे सरप्राईज आहे. मला स्वतःला या गोष्टीची माहिती नाही की यात काय लिहिले आहे. आता पाहतो, असे म्हणत सुमितने तो कागद उघडला आणि वाचू लागला. त्यात लिहिले होते, मिस्टर सुमित, मी आज तुम्हाला सिटी हॉस्पिटलमध्ये पाहिले. तुम्ही तिथे एका शिपायाची नोकरी करत आहात. पण तुम्ही आज पगार मिळताच एका गरीब स्त्रीची मदत केली आणि मग डॉक्टरांसमोर हात जोडून त्या स्त्रीच्या मदतीसाठी याचना केली. जेव्हा मी हे सर्व पाहिले तेव्हा मी खूप प्रभावित झालो. मी विचार केला की तुमच्याबद्दल माहिती मिळवली पाहिजे. जेव्हा मी डॉक्टरांना विचारले तेव्हा मला समजले की तुम्ही एक सुशिक्षित तरुण आहात. पण तुमच्या भावाने तुम्हाला घरातून हाकलून दिले आहे आणि म्हणूनच तुम्ही शिपायाची नोकरी करत आहात. उद्या संध्याकाळी तुम्ही या पत्त्यावर पोहोचा. तुमच्यासाठी एक खूप मोठे सरप्राईज आहे आणि तेव्हाच तुम्हाला समजेल की या चाव्या कशाच्या आहेत. पत्र वाचताच सुमित सखोल विचारात बुडाला की त्याला अशा प्रकारे बोलावणारा कोण असू शकतो. त्याला भीतीही वाटत होती कारण आजकाल फसवणूक खूपच सामान्य झाली होती. तेवढ्यात मनोरमाजी म्हणाल्या, सुमित, पत्रात असे काय लिहिले आहे की तू ते वाचून एकदम अस्वस्थ झालास. सुमितने त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या. हे ऐकून मनोरमाजीही घाबरल्या आणि म्हणाल्या, नाही नाही बेटा, तुला कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही. गुपचूप आपली नोकरी करत राहा. मग आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या, अच्छा, तर आज तुला पगार मिळाला होता, पण तू तो एका स्त्रीला दिलास. हे ऐकताच सुमितला वाटले की आई आता ओरडेल. पण मनोरमाजींनी त्याचा कपाळ कुरवाळत म्हटले, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. आज तू खरंच मला मनापासून खुश केलेस. मी नेहमी असेच समजायचे की कदाचित माझ्यात संस्कारात काही कमी राहिली होती, ज्यामुळे तुझ्या भावाने आपल्याशी इतके वाईट वर्तन केले. पण आज मला या गोष्टीची खात्री झाली की माझ्या संस्कारात कोणतीही कमतरता नव्हती. ही तर संजय आणि त्याची पत्नी सुनीता यांची दानतच अशी होती. देवाचे आभार आहेत की माझा एक मुलगा तर गरीब लोकांची मदत करणे जाणतो. नशिबाचे चक्र आणि कर्माचे फळ. आईचे बोलणे ऐकून सुमितही हसून झोपी गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामावर गेला. त्याचा इरादा नव्हता की तो त्या पत्त्यावर जाईल, कारण सुमितला भीती वाटत होती की जर त्या लोकांनी त्याच्यासोबत काही वाईट केले तर त्याच्या आईचे काय होईल. तो रुग्णालयात साफसफाई करत होता, पण त्याचे लक्ष वारंवार त्या पत्राकडे जात होते. तो विचार करू लागला की काय माहीत, मी तिथे गेलो तर मला खरोखरच काही मोठे सरप्राईज मिळेल. हे गरजेचं नाही की प्रत्येकासोबत फसवणूक होईल. असा विचार करून रुग्णालयाची साफसफाई आटोपून तो मोठ्या हिमतीने त्या पत्त्यावर पोहोचला. तिथे जाऊन पाहिले तर ते एक खूप मोठे रेस्टॉरंट होते. तो आत जाऊ लागला तेव्हा एका माणसाने त्याला थांबवत म्हटले, तुम्ही कोण आहात? तुमचे नाव काय आहे? जी, माझे नाव सुमित आहे. अच्छा अच्छा, सिटी हॉस्पिटलवाले आहात का तुम्ही? सुमितनेही पटकन होकारार्थी मान हलवली. तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे सर, तुमची वाट पाहत आहेत. हे ऐकून सुमित पटकन आत गेला. आत जाताच समोर खुर्चीवर बसलेल्या एका माणसाने म्हटले, वाटतंय तू मला ओळखत नाहीस, म्हणून मी माझा परिचय देतो. माझे नाव मुकेश शर्मा आहे. मी या रेस्टॉरंटचा मालक आहे. पण आता मला हे रेस्टॉरंट तुझ्या नावावर करायचे आहे. हे ऐकून सुमित थक्क झाला आणि म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत ही कसली चेष्टा करत आहात? तेव्हा तो म्हणाला, मी तुझ्यासोबत कोणतीही चेष्टा करत नाहीये. मला तू खूप चांगला वाटलास. तुझे या प्रकारे लोकांची मदत करणे मला भावले, म्हणून मी तुला माझे सर्वस्व देऊ इच्छितो. तेव्हा सुमितही अवाक राहिला आणि म्हणाला, याचे कारण काय? तेव्हा तो म्हणाला की
माझ्यासोबतही आजपासून 5 वर्षांपूर्वी तेच झाले होते जे तुझ्या आणि तुझ्या आईसोबत झाले आहे. मी कॅन्सरचा रुग्ण आहे. मी माझ्या 2 मुलांसोबत आणि एका मुलीसोबत राहायचो. पण माझ्या दोन्ही मुलांनी माझी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आणि आम्हा बापलेकीला घरातून हाकलून दिले. पण बेटा, आता मी माझी जुनी कथा ऐकवून तुझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. म्हणून तुला एवढेच सांगू इच्छितो की माझे हे रेस्टॉरंट अशा एखाद्या माणसाच्या हातात जावे जो दुसऱ्यांची मदत करत असेल. मी तुला रुग्णालयात पाहिले होते. तू त्या स्त्रीची कशी मदत केली होतीस. मी तुझ्याबद्दल डॉक्टरांकडून चौकशी केली, तर त्यांनी तुझे कौतुक करत सांगितले की तू खूपच चांगल्या मनाचा माणूस आहेस. स्वतः उपाशी राहूनही दुसऱ्यांची मदत करणे जाणतोस. म्हणून मी माझी संपूर्ण संपत्ती तुझ्या नावावर करू इच्छितो. आशा करतो की तू लोकांचे भले करत राहशील. फक्त माझी तुला एक छोटीशी विनंती आहे की माझ्या मुलीचा हात हाती घे आणि तिच्याशी लग्न कर. माझी एकच मुलगी आहे. मी तिला तिच्या भावांच्या हवाली सोडून जाऊ शकत नाही. ती खूपच निरागस आहे. तिचे भाऊ आणि वहिनी तिचे आयुष्य नरक बनवून टाकतील आणि माहीत नाही तिचे लग्न कुठे करतील. म्हणून तुला विनंती करतो बेटा की तू माझ्या मुलीशी लग्न कर. कारण आता मला असे वाटू लागले आहे की माझ्या आयुष्याचे दिवस भरले आहेत आणि आता मृत्यू माझी वाट पाहत आहे. त्या माणसाचे बोलणे ऐकून सुमित हैराण झाला. त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याचे एक छोटेसे पुण्य त्याला एवढे मोठे फळ देईल. त्याने विचार केला म्हणूनच आपण गरीब लोकांची मदत केली पाहिजे, कारण काय माहीत देव कोणत्या रूपात येऊन आपली मदत करेल. त्याने तर फक्त थोडीशी मदत केली होती आणि देवाने त्याला 1 करोडच्या प्रॉपर्टीचा मालक बनवले. हे पाहून सुमितचे डोळे पाणावले. तेव्हा समोर बसलेल्या मुकेश शर्मांनी विचारले, काय झाले बेटा? काय विचार करू लागलास? काही नाही काका, मला तुमची अट मान्य आहे. सुमितने आपले अश्रू पुसत म्हटले आणि देवाचे आभार मानले. त्याला आज समजले की हे सत्य आहे की दुसऱ्यांची मदत केल्याने मनालाही शांती मिळते आणि देवही खुश होतो. तो आनंदाने तिथून गेला आणि जाऊन आपल्या आईला सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा मनोरमाजींच्या आनंदालाही पारावार उरला नाही. कारण एकाच वेळी 2-2 आनंद मिळत होते, मुलाची नोकरी आणि लग्नही. काही दिवसांनंतर मुकेशजींनी सुमितचे लग्न आपली मुलगी प्रियासोबत लावून दिले आणि आपला फ्लॅटही सुमितच्या नावावर केला. तेव्हा सुमितही आपल्या आईला घेऊन त्यांच्याकडेच राहायला आला आणि चौघेही एकत्र एकाच घरात राहू लागले. काळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला. हळूहळू सुमित ते रेस्टॉरंट सांभाळण्यास सक्षम झाला होता. जेव्हा तो बॉसच्या खुर्चीवर बसला तेव्हा हे पाहून हैराण झाला की मॅनेजरच्या रांगेत त्याचा भाऊ संजयही उभा होता. संजयही सुमितला बॉसच्या खुर्चीवर बसलेले पाहून हैराण झाला. काही वेळानंतर जेव्हा सुमित आपल्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा त्याचा भाऊही त्याच्या मागोमाग आला आणि म्हणाला, सुमित, हे सर्व कसे झाले? तेव्हा सुमितने म्हटले, मी तुमचा बॉस आहे, त्यामुळे मला सुमित म्हणण्याची गरज नाही. हे ऐकून संजयचा चेहरा पडला आणि तो म्हणू लागला, मी तुझा मोठा भाऊ आहे, त्यामुळे आता जुन्या गोष्टी विसरून जा आणि दोन्ही भाऊ एकत्र मिळून प्रगती करू. तेव्हा सुमितने रागाने म्हटले, आज मला बॉसच्या खुर्चीवर पाहून प्रगतीची गोष्ट करत आहेस, नाहीतर मला आणि आईला धक्के मारून घरातून हाकलले होतेस. पण ही तर वेळेवेळेची गोष्ट आहे. त्या दिवशी तुझी वेळ होती आणि आज माझी वेळ आहे. पण मी तुला धक्के मारून इथून हाकलणार नाही. त्यामुळे इथे नोकरी करायची असेल तर गुपचूप माझ्या ऑफिसमधून बाहेर जा. त्याचे बोलणे ऐकून संजय घाबरला आणि गुपचूप तिथून गेला. त्याच्या गेल्यानंतर सुमित विचार करू लागला की ही तर सगळी देवाची लीला आहे. कोणी आपल्याला घरातून हाकलून देतो, पण वेळ बदलताच तो आपल्या पाया पडायला तयार होतो.
म्हणूनच देवाच्या समोर राहून आपण कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नये आणि नेहमी गरीब लोकांची मदत करावी. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली